नागपूर शहरात चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे। पार्किंग मधून कार चोरी करणाऱ्या आरोपीकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। नागपूर शहरातील एका पार्किंग मधून कार चोरी झाल्याची तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। फिर्यादी सूरज सरोज मेघराम यांनी आपली 4 चाकी गाडी पार्क करून कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने गाडी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली। दरम्यान संशयित आरोपी चोरी केलेली कार घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने कार चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरी केलेली 4 चाकी गाडी, रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे। नमूद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। बरोबर आहे। गुरु नानक लॉनच्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी गाडी ठेवून फिर्यादी गेला होता। चोरी गेल्याची परत माहिती दिली पोलीस स्टेशनला। त्याच्यावरून ते मागावर होते डीबी पथक। तिथे पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम गाडी सोडून पळून गेला। ती गाडी चोरीची निघाली। त्याच्या अनुषंगाने तो गेलेल्या माणसाचा शोध घेऊन विनय साहू राहणार मिनाकी मंगळवारी यशोधरनगर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी यशोधरनगरची गाडी कपिलनगर, तहसील, शांतीनगर, पाचपावली असे 6 वाहन आणि एक सेतूचं घरफोडी केलेली आहे। तिथले काही पैसे आणि तिथले जे कार्ड्स आहेत ते रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे डीबी पथकाला। टोटल माल 3,30,000चं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपी आणि त्याच्यासोबत कोण आहे त्याचा पण शोध घेणे सुरू आहे। विनय साहू म्हणून आहे यशोधरनगरचा, तो आरोपी आहे। त्याच्यावर अगोदरचे पण रेकॉर्ड आहे। आता पण तो आरोपी अटक आहे। त्याच्यात पथक आहे PSI माझगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, युनुस शेख, पाल, अमित ठाकूर आणि रेवतकर या डीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे। बरोबर आहे। मान्य न्यायालयातून आरोपी अटक करूनच त्याला एक दिवस PCR घेण्यात आला। PCR दरम्यान पण आणखी काही गुन्हे उघडकीस आलेले आहे आणि त्याच्यानंतर एक आरोपी जो आहे ते सोबतचा तो जर मिळाल्यास आणखी काही गुन्हे उघडकीस येतील। शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांनीही वाहन पार्किंग बाबत विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं आहे।